आरोग्यदायी ऋतू असल्यामुळे तब्येतीत राहण्यासाठी आणि आणखी तब्येत कमविण्यासाठी घरोघरी पौष्टिक लाडू बनवले जात आहे। यासाठी गृहिणींच्या सुकामेव्याच्या दुकानांवर गर्दी दिसून येत आहे। तयार लाडू ही 600 रुपये किलो पासून उपलब्ध आहेत। हिवाळ्यात पौष्टिक अन्न खाल्ल्यास ते अंगी लागते असे म्हणतात, त्यामुळे घरोघरी लाडू बनवण्याचे वेध लागतात। लाडूसाठी सुकामेवा, मेथी, डिंक, उडीद आदींचा वापर केला जातो। सकाळी अनुशापोटी मेथीचा लाडू खाल्ल्याने शक्ती वाढते असे जुनी जाणती माणसे म्हणतात। त्यामुळे घरोघरी विद्यार्थी तरुणांना या लाडूंचा आग्रहाने खुराक दिला जाताना दिसून येत आहे। लाडू बनवण्याच्या तयारीला घरोघरी वेग येण्यास सुरुवात झाली आहे। थंडीत शक्तिदायक ठरणारे लाडू तयार करण्यासाठी सुकामेव्याला मागणी वाढली आहे। त्यामुळे सुकामेव्याचेही दर काहीसे वाढले आहे। सरासरी 15 ते 20% दर वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही जीवनमान धकाधकीचे बनले आहे। त्यामुळे इच्छा असूनही अनेकांचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे। ही कसर भरून काढण्यासाठी शक्य होईल तशी आरोग्याची काळजी घेतली जाते। त्यामुळे थंडीची चाहूल लागताच डिंक आणि मेथीचे लाडू तयार करण्यास सुरुवात झाली आहे। यामध्ये काजू, गहू, बदाम, खारीक, खोबरे, मेथी, डिंक, अक्रोड, पिस्ता, वेलची, तूप अशा शरीराला ऊर्जा देणाऱ्या विविध पदार्थांचा वापर करून लाडू तयार करण्याला प्राधान्य दिले जात आहे। यंदा थंडी उशिराने सुरू झाली आहे, मात्र मागील काही दिवसांमध्ये पारा जलद गतीने खाली चालला आहे। त्यामुळे थंडीपासून शरीराचे संरक्षण व्हावे आणि ऊब मिळावी यासाठी डिंकांचे लाडू तयार केले जात आहे। या दरम्यान रोज नवीन आजारांची भर घातली जात आहे। कुमकुमत आरोग्य प्रतिकार शक्ती असलेल्यांना लवकर आजार होतो। त्यामुळे केवळ थंडीच्या दिवसाची वाट न पाहता वर्षभर सुकामेव्याचे विविध पदार्थ तयार करण्याकडे कल वाढीला लागला आहे। मात्र मागील 10 ते 15 दिवसांपासून मागणी वाढल्याने सुकामेवा महागला आहे। जिल्ह्यात शेतीचे प्रमाण अधिक असल्याने वातावरणात वर्षभर गारवा जाणवतो, तर थंडीच्या दिवसात गारव्याचे प्रमाण अधिक प्रमाणात वाढतात। त्यामुळे थंडीपासून बचाव करण्यासाठी विविध मार्गांचा अवलंब केला जातो। मेथी आणि डिंकांचे लाडू आरोग्य सुदृढ राहण्यासाठी उपयोगी ठरतात। त्यामुळे सुकामेवा खरेदी करण्यासाठी नागरिकांची दुकानावर गर्दी होत आहे। दिवाळीनंतर घट झालेल्या सुकामेव्याच्या मागणीत आता 20 ते 25% वाढ झाल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात येत आहे। ही थंडीची सुरुवात आहे, त्यामुळे म्हणावी तशी मागणीत वाढ झालेली नाही। जसजशी थंडी वाढत जाईल तसतशी सुकामेवाची मागणीत वाढ होत जाणार आहे। पुढील काळात दर स्थिर राहण्याची शक्यता आहे असे सुकामेवा दुकानदार सांगतात। नितीन दुर्बुळे, द स्टिंग ऑपरेशन न्यूज, परतवाडा। द स्टिंग ऑपरेशन न्यूज, सत्याचे दुसरे नाव, अन्यायावर लेखणीचा घाव।